जलगांव के महानगर पालिका के प्रवेश द्वार के ऊपर आप देख सकते हो किस तरीके से राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के शरद पवार गुट के पदाधिकारी और कार्यकर्ता यहाँ पर रास्ते पर बैठ चुके हैं और उन्होंने उनकी एक मांगे रखी है। जो मूलभूत सुविधा है वो हमको मिलनी चाहिए और हमारी मूलभूत सुविधाएं जो नल है, नल का पानी है, गटर है, लाइट्स है, जो हमको मूलभूत सुविधाएं मिलना चाहिए जो जनता को नहीं मिल पा रही है, उसको लेकर आज शरद पवार गुट के पदाधिकारी महानगर पालिका के प्रवेश द्वार के ऊपर बैठकर ठिय्या आंदोलन कर रहे हैं। हम कुछ पदाधिकारियों से बातचीत करेंगे। दादा काय सांगाल, काय समस्या आहे तुमची, कशी झाली तुम्ही बसले? आमच्या ह्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगराच्या वतीनं आम्ही ह्या जळगाव शहरात भारतीय जनता पार्टीनं नागरिकांना मोठ्या प्रमाणात सत्ता दिली, त्यांच्या मित्रपक्षाला सत्ता दिली आणि सत्तेत येताना यांनी मोठमोठे आश्वासन दिले होते की आम्ही जळगाव शहराला एक सुंदर शहर करू, सिंगापूर करू। या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या आता सत्तेत येऊन 8 महिने झाले, परंतु नागरिकांना ना साधा रस्ता नाही, गटारे नाही, साफसफाई नाही, लाईटाची व्यवस्था नाही देऊ शकत। फक्त महानगरपालिका सत्ताधारी गट आहे, आपसात भूखंड लाटण्यासाठी एकमेकाचे झगडे करत आहे, भूखंड लाटून संघ स्वतःचा स्वार्थ पाहत आहे। या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये ज्या खुल्या भूखंड मोक्यावरच्या जागा आहे ह्या हडपण्याचा प्रयत्न सत्ताधारी नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा चालू आहे। म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं यांचा तीव्र शब्दात निषेध करतो। या ठिकाणी जळगाव शहरात जे शिवाजी महाराजांचा एक स्वरूप पुतळ्याचं काम चालू आहे ते एकदम स्थगितीने चालू आहे, त्याला पूर्ण याने लवकरात लवकर काम चालू करावं। जो 3 वर्षापासून टणपून झाला, शिवाजीनगरच्या नागरिकांना ते सीडी चढण्यासाठी आश्वासन दिले होतं की आम्ही जिना बनवून देऊ, परंतु तो साधा जिना सुद्धा 3 वर्षापर्यंत झाला नाही। म्हणून आम्ही या प्रशासनाचा आणि महानगरपालिकेचे सत्ताधारी गटांचा आणि या जळगाव जिल्ह्याला 3 मंत्री आहे, पण 3 मंत्री हे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःचे कार्यकर्ते पोहोचण्यासाठीच तिच्यात मग्न झालेले आहे। आम्ही यांचा सुद्धा तीव्र निषेध करतो। इथेच काल याच ठिकाणी जिथे आपण आज आंदोलनाला बसलेलो आहे, इथे काल सत्ताधारीचे जे भाजपचे नगरसेवक आहे विजय बांदल यांनी सुद्धा आंदोलन केलेलं आहे आणि हाच आपली जी मागणी आहे तेच ते मागणीसाठी ते आंदोलन करत होते। नाही, हा मुळात हा विषय की आम्ही शिवाजीनगरचे रहिवासी आहोत। या ठिकाणी हे बघा, आम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं लेटरवर काढलेले आहे की या ठिकाणी गटरी साफ होत नाहीये, रस्ते नाहीये, लाईट नाहीये, शिवाजीनगरचा उड्डाणपुलाचा जो शिडीचा मार्ग आहे तो बंद केलेला आहे। काय चालू म्हणजे प्रशासनाचा धिक्कार असण्यासारखाच विषय केलेला आहे त्यांनी, चुकीचा विषय। एका प्रकारे हे शोकांतिका आहे की सत्ताधारीचे जे नगरसेवक आहेत त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं। बरोबर आहे ना, तेच करणार आहेत ना, त्यांनी ते काय सिद्ध होणार त्यांनी? प्रशासन दिम्म प्रशासन एकदम। और कल जो आपने देखा होगा कि यहाँ पर सत्ताधारी के नगर सेवक ने जो आंदोलन किया, तो उस बारे में आप भी आज आंदोलन कर रहे हो, उसी समस्या को लेकर कर रहे हो, आप पूरे शहर की समस्या को लेकर कर रहे हो, क्या कहना चाहेंगे? खरं तर हे जळगावकरांचं दुर्दैव आहे की ज्या जळगावकरांनी यांना गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सत्ता दिली, यांना भरभरून मतं दिलं, परंतु यांनी जनतेचा निराशा केलेली आहे। हे दुःख आहे की आज सत्ताधारी नगरसेवक हे स्वतःच्या सत्तेविरुद्ध आंदोलन करत आहे। काल एका 13 नंबर वार्ड प्रभागाच्या नगरसेवकांनी स्वतःच्या खर्चाने गड्ड बुजवलेले आहे। हे खरं तर शोकांतिका आहे। हे जळगावकरांच्या जनतेच्या प्रेमाला यांनी तडा दिलेला आहे। आम्ही याचा जाहीर निषेध करतो व जर येत्या महिन्याभरात प्रशासनाने रस्ते गटारींचे काम केले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करेल। कल जो हमने इस न्यूज़ को जो है तो हमने खानदेश टाइम न्यूज़ पे प्रकाशित किया था, इच्छा देवी चौक के पास में जो खड्डे हैं वो बहुत बड़े पैमाने पर खड्डे हो चुके हैं, 10-10 फीट के खड्डे हो चुके हैं और उसी को लेकर कल प्रभाग क्रमांक 13 की नगर सेविका उन्होंने आकाशवाणी चौक के गड्ढे खुद उनके खर्चे से उसको तो बंद किया है और आगे के गड्ढे भी उन्होंने बंद किया है। कहीं ना कहीं उन्होंने जो प्रशासन है उसका निषेध किया है। बहुत ही दुर्दैवी घटना है। पहले तो मैं उन नगर सेविका जो है वैशाली थे उनका अभिनंदन करूंगा, उनकी प्रशंसा करूंगा कि बहुत ही हिम्मत का काम उन्होंने किया है। अपने ही लोगों को उन्होंने दिखाया कि किस तरीके से काम करना चाहिए और खुद के पैसे से स्व खर्चाने त्यांनी हे केलेलं आहे। अभी ये जो प्रशासन है उन्होंने अल्टीमेटम दिया, इन्होंने काम नहीं किया। उन्होंने अपने नेताओं की तरफ इसकी गुहार लगाई
शिकायत की, नेताओं ने इन अधिकारियों को बोला, लेकिन नेताओं का भी ये अधिकारी सुन नहीं रहे। इसका मतलब कहीं ना कहीं ये अधिकारियों को किसका डर नहीं है और इन नेताओं की इन अधिकारियों पे पकड़ नहीं रही है। अगर ये आपकी जो मांगनी अगर पूरी नहीं होती है तो उसके बाद आपका अगला इशारा क्या है? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वेळोवेळी जळगाव शहराच्या खड्ड्यांचे, अस्वच्छतेचे, नागरिकांचे स्ट्रीट लाईटचे, विविध त्यांच्या ज्या त्रास आहे त्यांच्याबद्दल आंदोलन करत आलेली आहे आणि जर हे वेळ जागे नहीं झाले त्यांना झोपून उठवण्यासाठी आम्ही अजून तीव्र आंदोलन करू आणि वेळ पडली तर ह्या गेटला सुद्धा कुलूप लावू। तो ये थे महानगर पालिका के प्रवेश द्वार के ऊपर राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के पदाधिकारी, जिन्होंने कहा है कि हमको जो मूलभूत सुविधा मिलनी चाहिए, जिसके प्रशासन जो है तो हमसे टैक्स वसूल करता है, जनता से हर तरीके का टैक्स, रोड टैक्स हो, घरपट्टी हो, नलपट्टी हो, ये सब चीज़ें टैक्स के द्वारा जो है वसूल करता है, लेकिन जो सुविधा हमको मिलनी चाहिए वो किसी भी तरीके की सुविधा यहाँ पर नहीं मिल पा रही है। उसी को लेकर आज जलगांव के महानगर पालिका के प्रवेश द्वार के ऊपर शरद पवार गुट के पदाधिकारियों ने एक ठिया आंदोलन किया था और उन्होंने अभी एक चेतावनी दी है प्रशासन को, अगर वो अब भी नहीं जागा, हमारी समस्याओं को, हमारी जो मूलभूत सुविधा है अगर वो पूरी नहीं की तो इससे भी बड़ा आंदोलन छेड़ने का उन्होंने इशारा दिया है। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज़, जलगांव।